नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेअंतर्गत अनाथ मुलांसाठी लाभ घेणाऱ्या बालकांना 1100 रुपये दरमहा अनुदान दिले जात होते। पण आता त्यात वाढीव करून शासनाने एक निर्णय घेतला आहे। 1100 रुपयावरून 250 व स्वयंसेवी संस्थेचे सहाय्यक अनुदानात 125 रुपयावरून 250 अशी वाढ करण्यात आली आहे। महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जळगाव, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना। तर आता आपण जाणून घेऊया की या योजनेचा लाभ कुणाकुणासाठी आहे। तर यामध्ये समाविष्ट होणारे आहेत अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, दूरधर आजारी असलेल्या पालकांची मुले, कैद्यांची मुले, HIV ग्रस्त बालके, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींना या योजनेचा लाभ देता येतो। या बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक दरमहा 2250 रुपये एवढी रक्कम दिली जाते। या प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इत्यादी सुविधा संबंधित कुटुंबामार्फत पुरवण्यात येतात। तर आपण जाणून घेऊया बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे। तर सर्वप्रथम पालकांचा अर्ज, बालकांचे आधार कार्ड, बालकांचे बोनाफाईड किंवा सध्या शिक्षण घेत असलेल्या शाळेचे प्रगती पुस्तक किंवा जन्मदाखला, पालकांचे आधार कार्ड, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बालक किंवा पालक, फिटनेस प्रमाणपत्र, MD किंवा MBBS डॉक्टरांचेही चालेल, घरासमोरील फोटो, 2 बालक असतील तर दोन्ही बालकांचे वेगळे वेगळे फोटो असावेत, बालकांचे पासपोर्ट फोटो, प्रत्येकी फोटो 4 असावेत, पालकांचा मृत्यू दाखला, आई किंवा वडील किंवा दोन्हीही, बँकेचे पासबुक, पालक किंवा बालक घटस्फोटित असल्यास कोर्टाचा अहवाल। तर ही सर्व कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहे। ही सर्व कागदपत्रे असल्यास या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता। परंतु सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे बालक किंवा बालिका हे जिल्ह्यातील शाळेतच शिक्षण घेणारे असावेत। तर मित्रांनो, या योजनेविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असल्यास आपल्या जवळील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला भेट द्या। अशाच नवनवीन योजनेविषयी माहिती हवी असल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।